श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे. पितृदोष आणि गंभीर संकटावर मात करण्यासाठी हा प्रभावी दत्त मंत्र. मानव जीवनात संकटे अपरिहार्य आहेत. ती कधी बाह्य परिस्थितीमुळे तर कधी आंतरिक मानसिक तणावामुळे उद्भवतात. अशा वेळी अध्यात्म हा एक शक्तिशाली आधार ठरतो. श्री दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे स्वरूप असून त्यांची साधना संकटावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. दत्त साधना अखंड श्रद्धा आणि समर्पणाने केल्यास दत्त गुरुची कृपा लाभते आणि संकटाचे निवारण होते. हे मंत्र दत्त संप्रदायाशी संबंधित असून अद्वैत, योग आणि परब्रह्माच्या अनुभूतीचा सार दर्शवतात. संकटावर मात करण्यासाठी या मंत्राचा जप आणि उपासना केल्यास मानसिक, आध्यात्मिक आणि भौतिक समस्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. जर पितृदोष असेल तरी हा मंत्र खूप जास्त प्रभावी आहे. पितृदोष समस्या असल्यास संतान, लग्न करण्यात असमर्थता, पारिवारिक कलह, वेळाच्या पूर्वी मूल जन्माला येणं, हे सगळं आपल्याला पितृदोषमुळे होतं. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दत्तात्रय मंत्रचा जाप कसा करायचा आहे ह्याची एक कथा आणि मंत्र. कोणताही मंत्र करायचा आहे तो संकल्प करूनच करायचा आहे, तेव्हाच आपल्याला फलश्रुती मिळते. मंत्र खूप साधा आणि सोपा आहे. हा मंत्र आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, पण कधी कधी काय असतं की जो मंत्र आहे त्याचे आपल्याला नियम जे असतात ते माहीत नसतात आणि ते कसं करायचं आणि त्या मंत्राची किती फलश्रुती आहे, ती फलश्रुती लवकर कशी मिळते हे आपल्याला माहीत नसतं. मंत्र सगळ्यांनाच माहीत असतात पण हे माहीत नसतं. तर हे कसं करायचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ज्यांना हे अनुभव आलेला आहे त्यांची ही एक कथा आहे. कर्नाटकातील एका गावातील रामदास नावाचा गरीब पण भक्तिमान तरुण राहत होता. त्याच्या आयुष्यात अनेक संकटे होती. त्याचे कुटुंब गरिबीमुळे खूप जास्त त्रस्त होते. व्यवसायात सतत अपयश येत होते आणि त्याच्या कुटुंबावर एक शत्रूने काळी जादू पण केली होती. सगळीकडे अडचणी आणि निराशा होती. एका दिवशी गावामध्ये एक सिद्ध साधू आले. रामदासांनी त्यांना आपली व्यथा सांगितली. साधूंनी त्यांना सांगितले, तू श्री दत्तात्रयाचा धावा कर आणि साधा आणि सरळ मंत्र श्री गुरुदेव दत्त हे स्तोत्र म्हण. 7 दिवसाची अखंड साधना कर, तुझे सर्व संकटे नाहीसे होतील. रामदासाने हे शब्द मनावर घेतले आणि पहाटे स्नान करून पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसून श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जाप करू लागले. दिवस दिवस त्यांच्या मनात स्थैर्य यायला लागले. भीती नाहीशी झाली. आत्मविश्वास वाढला. 7व्या दिवशी जप संपल्यावर अचानक एक अनपेक्षित संधी मिळाली. त्यांच्या व्यवसायात मोठा सौदा झाला आणि आर्थिक संकटे दूर झाली. काही महिन्यातच कुटुंबावरची जी काळी जादू होती ती पण हटून गेली. त्याला दत्त गुरुची प्रचिती आली. हे दत्त मंत्र एक संरक्षक कवच आहे. जर आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवून या मंत्राचा आपण जाप केला तर जशी प्रचिती त्या साधकांना आली आहे तशीच प्रचिती आपल्यावर येईल. तर ही प्रचिती आणण्याकरता आपण हा दत्त मंत्र कसा करायचा आहे. हा मंत्र रोज 30 मिनिटापर्यंत जाप करायचा आहे. धीरे धीरे ह्याची संख्या वाढवायची आहे आणि रोज 2 घंटे आणि खूप जास्त जर गंभीर समस्या असल्यास हा मंत्र 45 मिनिट करायचा आहे. त्यानंतर जाप संख्या वाढवून 4 घंटे करायची आहे. हा मंत्र पितृदोष, पितृश्रावच्या प्रभावाला कमी करतो. सगळ्या इच्छा पूर्ण करून प्रचुरता, समृद्धी आणि जीवनात खुश राहण्याचा एक आशीर्वाद मिळतो. दत्तात्रय मंत्राचा जाप करण्याचा हा मंत्र जाप केला तर चारी बाजूने एक कवच तयार होऊन जातं. त्या कारणाने आपली रक्षा होते.
तो दत्ताचा सरळ आणि सोपा मंत्र आहे. फक्त आपण का नाही करत, कारण की आपल्याला ह्याच्या बाबतीत काही माहीत नसतं. श्री गुरुदेव दत्त श्री समृद्धी आणि शुभताचा प्रतीक आहे. गुरुदेव ब्रह्मांडाचे स्वामी आहे. दत्त ब्रह्मा, विष्णू आणि महेश चे संयुक्त स्वरूप आहे. दत्तात्रय माणसाला बुद्धी, ज्ञान आणि बळ देते. शत्रुबाधा पण दूर होती. दत्तात्रय प्रत्येक संकटावर खूपच लवकर प्रसन्न होऊन आपले ते संकट दूर करतात. दत्तात्रय समर्थगामी आहेत. त्यांच्या स्मरण केल्यावर ते आपल्या मदतीला धावून येतील. दत्त मंत्रांनी आपले अंतःकरण शुद्ध सुद्धा होते. म्हणून हा छोटासा किंतु खूप प्रभावी मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. त्याला संकल्प करून नियमाने करा. जसे त्या साधकाचे संकट दूर झाले, ज्यांना अनुभव आलेले जीवनामध्ये, ते अनुभव आपल्या जीवनात येतील. म्हणून हा एक प्रभावी पितृदोष आणि गंभीर संकटावर एक छोटासा प्रभावी दत्त मंत्र आहे. आपण ह्याला नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मला मराठी बोलता येत नाही, काही चुकल्या क्षमा प्रार्थी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.